हे साक्षात लक्ष्मी वाटतेस. खरंच तुम्हाला या लक्ष्मीचं दागिन्यातलं रूप आवडतं ना? पण खरं सांगू, या लक्ष्मीला फक्त 2च दागिने आवडतात. गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू. नामदेवराव, आई बाबाचीच पुण्य म्हणायचे की हे राणे राजा तुझाच वय अक्काच तो तुझाच वय. तुला मारू? मारा म्हणते ना मी. तुला मारून मला या घरात राहायचं नाही का? काल काय झालं, म्हातारीने एवढं डबुलं धाकट्या सुनबाईला दिलं म्हणून मी म्हणते मला मारा. मारा म्हणते ना, माझं तोंड थोबाड काय बघता तुम्ही? तर तुला पहिलं सांगितलं होतं की आई संग गोडीनं राहा, ती संग गोड गोड बोल, पण तू ऐकतेस का? पण आता काय करायचं मग? अगं आई, आता हे आले ना, तू कशाला त्यालाच घेते? ते इकडे मी बघतो का घर. मारल्यावर मी सासूबाईचे माफी मागील, त्याची पाय दाबील, मग त्यांना वाटेल माझी सूनबाई ग किती चांगली आहे. मग ते काय करतील, त्याच्या दागिन्याचं दाबूला मला देतील की आहे की ना बेस्ट आयडिया. बरोबर बरोबर. काय खरं तुझा डोस काय ग? लय सुपी की. मारा म्हणते मी तुम्हाला. मारू? खरं खरं मारा. तुम्हाला खरं खरं मारायला नाही सांगितलं मी, तुम्हाला खोटं खोटं मारायला सांगितलं. आपण नाटक करतोय, समजीला मारायचं. अगं नेहमी वहिनी दादाला मारती आणि आज दादा वहिनीला मारतोय. काहीतरी प्रीत दिसते. आजोबाई येतात ते वाटतं. मारा तुम्ही, सुरुवात करा. काय बोलता? लग्न विग्न झालं, आता लग्नाची पार्टी आम्ही देणार. असं कधी झालं वय? मग लगीन कुणाचं झालं? बायको कुणाच्या घरात आली? आणि अक्षरात कुणाच्या डोईवर पडल्या? तुझ्या बापाच्या. नाम्या, माझ्याच घरच्या मांडवात माझा अपमान करतोस हा? अविनाशराव, मी काय बी केलं नाही. अहो, समजा प्रकार तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलंय सर. हो, तू गोंधळ घातलास, तुझ्यामुळे माझा अपमान झाला. नाम्या, हे काय? कुणी लिहिलं? कुणी लिहिलं? कुणी लिहिलंय सगळं? बाई आम्हाला काय विचारता? ओ बाई, त्या कुणाला विचार, आम्हाला काय विचारता? ओ बाई, चाट सोडा त्याला. कुणाला खुळा म्हणतोस तू? याला कुणा म्हणतो? हात सोड. काय बापाचा माल वाटला काय तुला? विनाश, मर्यादा ओलांडून बोलू नकोस. मर्यादा मर्यादा तर केव्हाच ओलांडली. थोडा विचार कर. माझ्या घराच्या उंबरठ्यावरचं माप एकदा ओलांडून ये, मग बघ काय बरोबर बोलतायत ते. तुझ्या नावानं बांधलेलं हे हळकून स्वतःच्या हाताने सोड.
आपल्याला खूप समाधान मिळेल. अविनाश, हा? तुझ्यासारख्या नीच माणसाच्या तोंडाला लागण्यात अर्थ नाही. चला चला ना. वाजवा रे. नव्या गौरा, हा अपमान नाही सर होत. मला माहिती, माझ्यामुळेच तुम्हाला हा अपमान सहन करावा लागतो. माझा अपराध तरी काय? काय रे अप्पा गणा, भानगड काय? कुठे निघालात? सरळ कोर्टात. म्हणजे माझा न्याय निवाडा तुम्हाला मान्य नाही? तुमचा न्याय निवाडा बरोबर आहे, पण आम्हाला जायचं कोर्टात. काय रे, कुणी डोक्यात भरवलं तुमच्या? हे पण कोणतरी असेलच ना. तो आपला सदा भेटेल त्याला सांगतोय जा कोर्टात. सदा काय, ही सगळे काय भानगडे तुमच्या ध्यानात नाही यायचं. माझ्या ध्यानात आले. 5000. या डोकंच काम करत नाही. डोळ्यासमोर सारखा त्या गौरी आणि नाम्याचा चेहरा दिसतो. दिसणारच. तुमची होणारी बायको पळवली ना त्यानं. गबऱ्या, पळवली कुठं? आपल्या पायानं 4 चौघात आपल्या दोस्ताची फजिती करून गेली. अरे म्हणूनच आपल्या अविनाशचं डोकं पार कामातून गेलं. जाणारच. त्या दोघांचा काटा काढल्याशिवाय माझं डोकं ठिकाणावर येणार नाही. मग त्यांचा काटा काढायचा असेल तर त्यांना अगोदर घराच्या बाहेर काढायला पाहिजे. तुला काय म्हणायचंय काय? ते दोघेही या गावात एकटे पडले पाहिजे. मग असं कर, आता त्यांना एकत्र बाहेर कसं काढायचं तू ठरव. त्याला जाऊ द्या, घाला शेतात. तुला समजा घालात घुसव मध्ये. काय बघतोस? ढकल ढकल. झालं लई. या काटेरी वाटेतूनच आता पुढचा मार्ग काढायचा मला. अरे अविनाश, आपल्या सध्याने वाटणीची अशी कारागिरी केली की 100 वर्षात इथून मागं होणार नाही, इथून पुढेही होणार नाही. अरे जाता काय, फक्त झाडू घेऊन गेली. झाडू गाव झाडायला. त्याचं काय? अहो माझ्या शेतात मीच गुरं घातली. पण मालक, हा खेळ तुम्हाला आणि मलाच ठावा. बरं मग, हा उभ्या पिकाची नासाडी झाली. पण सगळं तर तुलाच मिळालंय ना. बरं, लय नुकसान झालं बघा. हा कर्जासाठी केलेला अर्ज आहे. आम्ही दोघं नवरा बायको मिळून एक लघु उद्योग सुरू करायचं म्हणतो. तेवढं जरा नजरे घालून घाला आणि कर्ज मंजूर करण्यासाठी तुम्हाला काही मदत करता आली तर. अरे गौरी बेटा, तू इथे कशी? नमस्कार. कसे आहात? आम्ही दोघं मिळून लघु उद्योग सुरू करायचं ठरवलं. अरे वा 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 वा, त्याच्या छान. कर्जाची ही फाईल. बर बर. ठीक आहे,
आपला अर्ज मी पाहिलाय. चेअरमन साहेबांशी बोलतो मी. हो, हो, हो. या या ये नमस्कार. येते. बरं येते. ये बेटा. बघा काळजीपूर्वक हाताळा जरा. कोणी पैसे नेलं त्याचं वाटोळ होईल. अरे सदा माझी गाडी कर, माझी गाडी चुकाल, मला कोर्टात जायचंय. मला बी कोर्टात जायचं, माझ्या अगोदर कर ना गाडी. मला कोर्टात जायचं आधी माझी आधी माझी गाडी कर, मला कोर्टात जायचंय. तुम्ही समजा कोर्टात चालले होय. तूच म्हणलास ना कोर्टात जा म्हणून. अरे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. अरे पण तू सांगितलंस की. अरे म्या सांगितलं शेण खाल हिरीत उडी टाका जावा तिकडे कोर्टाच्या गोष्टी करता. काय करताय तुम्ही? मालक, या लोकांनी मारलं मला. ओट ओट ओट. माणूस वाईट नसतो रे बाबा. पैसा त्याचं डोकं फिरवतो. सगळ्या जगाचं तुम्ही भलं केलं. माझं काय केलं म्हणून तो माझ्याकडे आला. मी त्याला पैसे दिले आणि त्याचं डोकं फिरलं. ये इकडे. अरे गाढवा, एवढेसे पैसे दिले आणि तुझं डोकं फिरलं. कुबेराचा खजिना तुझ्या हातात दिला असतास काय केलं असतोस तू? म्हणून तुला सांगतो, लक्षात ठेव. माणसाच्या नशिबात असतं ना तेवढंच त्याला मिळतं. हे तुझे पैसे घे. पुन्हा असं करायचं नाही. असू दे असू दे असू दे. चल चल चला निघार तुम्ही. सन्माननीय संचालक बंधूंनो, आजपर्यंत तुम्ही मला जे सहकार्य दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथं उभा आहे. तसंच नव्या चेअरमन पदी तुम्ही माझ्या मुलाची निवड केलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. नव्या चेअरमन साहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि पद स्वीकारण्याचं आमंत्रण मी त्यांना देत आहे. पोरी, मोठ्या कष्टातून घर उभं केलं. मानेनी म्हणून अभिमान वाटतो मला तुझा. कोंडीबा, जी मालक. सोनाराकडे गेला होतास का? हा घेतो की. अरे मी सांगितलेलं आणलं का? आणली की. हे बघा. अरे वा 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 वा. अरे वा 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 वा. पोराच्या कमरेला किती छान दिसेल नाही तारो. हे पण अरे हा? वाळे, हे काय बाबा? आलं लक्षात. जिनं तुमच्या पोराचा अपमान केला, भर मांडवात हसं केलं, तिच्या पोराचं कौतुक करायला निघाला. बरोबर आहे, तुम्हाला लोकांचंच कौतुक असणार, परकीच माणसं तुम्हाला जवळची वाटणार. नाही पोरा, ती पोरगी याच घरात नांदणार होती.
ते पोर याच अंगणात रांगणार होत. नियतीनं सारा डाव उधळून लावलाय. पण या साऱ्या पापाना तू जबाबदार आहेस. याच्या मनात पेटलेली सुडाची आग कधी विझणार आहे? साहेब, ही कर्ज मागणी प्रपोजलची फाईल पूर्ण झालेली आहे. आपण तिला मंजुरी द्यावी. गौरी नाम्याचा लघु उद्योग, कर्ज, डोक्यावर बँकेचं कर्ज ठेवून तुला भिकेलाच लावतो. बँकेचं लोन पास झालं. काय सदाशिवराव? अरे कशाला सदाशिवराव म्हणून शिव्या घालता? कद्या म्हणा. पोटात घेतलंस तर अरे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये बाबा. का रे बाबा? आता कोर्टाचा धडा तुम्हाला शिकवला आणि माझं सुधारला ऐका ना याला काय नाना, बरं आहे ना? हा, बरं आहे, बरं आहे. हा. ए, चहा घे रे. चहा घेणार ना? हा? अरे जेल मधला पचका चहा घेऊन कंटाळा होय ना. राम राम राम, सोपान राव. राम, राम. बरं झालं तुम्ही भेटला. ते जरा थांबा बरं का. हा, काय काय कोणावर काय काय राहिले? हे इथे नाक्यावरच्या दत्तूकडे 5 डझन हा? आहे आणि साळवींकडे 12 डझन आहेत. बर. अहो सोपानराव, तुम्ही आम्हाला 2 माणसं कामाला देणार होता ना, त्याचं काय झालं? उद्या सकाळी पाठवतो. अहो तेवढ्यासाठी काम लांबणीवर पडलंय आमचं. अहो, तुम्ही काही काळजी करू नका त्याची. उद्या सकाळी पाठवतो म्हणजे पाठवतो. बर. गौरी नाम्याचा लघु उद्योग. सोपानराव आता म्हणले ते मलाही पटते, पण हे तुला नानाचा ठणा नाही ऐकत. नाना, किती डझन खेळणी झाली आपली तयार? 5 डझन झाली. आपल्याला किती द्यायची त्यासनी? 10 द्यायचे. मग ते कवचन तयार होत्याल? उद्या. अहो उद्या एवढा उशीर करून कसं चालेल? आज संध्याकाळला सगळं तयार ठेवा. संध्याकाळी देतो. कामाचा बेग वाढवा जरा. बरं. आणि हे बघ गौरी, जाताना तुम्हाला आपल्या त्या कारखान्यात सोड आणि तू पुढे बँकेत जा, बरं का? चालेल. आज सांच्याला तयार पाहिजे बरं का? चला, मी पुढच्या त्या कारखान्यात जातो. अभि, गौरीने वैभव कसं उभं केलं? तिला भांडवल कोणी दिलं? बँकेनं. म्हणजे बँकेचं डोक्यावर कर्ज असणार. अभि, बातमी वाचलीस? तूच वाच यार. ठीक आहे. भरभराटीला आलेला उद्योग समूह आगीत भस्मसात. बँकेचं 2 लाखाचं कर्ज. वाच वाच. अरे यात तर बातमी नाहीये. अभि, पेपर आजचा आहे. ही बातमी उद्याच्या पेपरला वाच. ओ, कामाला लाग. गौरी नाम्याचा लघु उद्योग.
उद्योग नाम्या गौरीचा लघु उद्योग मागे तळून भस्मसात नाम्या गौरीचा लघु उद्योग माझ्या बॅटरीला आग मला जाऊ द्या सोडा मला मला जाऊ द्या मला विकू द्या आग माझी बॅटरी सोडा ना मला जाऊ द्या माझी बॅटरी आग विजवा सोडा मला जाऊ द्या माझी बॅटरी सोडा आई गौरी किती वर्षांनी भेटलीस ग गौरी कशी आहेस तू आई तू कशी आहेस हो पायलट का आपली गौरी आली गौरी बाबा दूर हो कशाला आलीस बाबाचं हसं करायला बाबा मी काय केलं असं अगं काय केलं नाहीस भर मांडवात बापाच्या शब्दाची किंमत टाकली नाहीस तुला भिकेचे डोहायला लागले होते ना म्हणून चांगलं मान पानाचं घराला सोडून या भिकारीच्या घरात मला घातलीस आणि वर तोंड करून विचारतेस काय केलं म्हणून बाबा तुम्हाला काय बोलायचं असेल ते मला बोला पण माझ्या नवऱ्याला बोलण्याचं तुम्हाला काही एक अधिकार तो दारात आलाय माझ्या गाडी कोण पाठवलं होतं त्याला आपण होत आलाय काठीनं नाचक्की केली माझी सगळ्या गावात माझी आबरू केली आणि मान भरून पडेल मला इथं भेटायला आली पण माझं जरा ऐकून तर घ्या. काय तुमचं अहो किती दिवसांनी पोर भेटायला आली आपल्याला तुमची आईची माया पडली मला असं नाही मी त्याला क्षमा करणार नाही त्याला चालती व्हायला सांगा ते तोंड सुद्धा मला बघायचं नाही काय करताय मुलीच नाही म्हणणार मी दिसतो तोंड बस झालं बाबा खूप ऐकून घेतलं मला वाटलं होतं आई वडिलांचं प्रेम हाच परमेश्वराचा आशीर्वाद असतो माझ्या आईचा आशीर्वाद मला मिळाला माझ्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या बापाच्या आशीर्वादाची मला गरज नाही चला हो गौरी जाऊ नकोस पोरी गौरी पोरी जाऊ नको ती जाते हो तिला थांबवा हो तिला 9 महिने पोटात वाढवलं तेव्हा सुद्धा यातना झाल्या नाहीत त्या यातना तुम्ही मला आज देत आहात अहो किती दिवसांनी माझी लेकूरवाळी पोर आज माहेरी येते तर तिची मला साधी ओटी सुद्धा तुम्ही भरू देत नाही केवळ तुम्ही आपल्या मुलीला हाकलून देत नाही आहात तर एका मातेच्या ममतेला तिलांजली देत आहात ठीक आहे एकुलते एक पोरांना तुमची लाडकी लढवलेली करा तिचा मान सन्मान करायचा तो तुमचा तुम्ही करा आई कशाला आलीस तू पोरी माहेरची ओटी भरण्याचं भाग्य तुझ्या आईच्या नशिबी नाहीये ग पण आईचा आशीर्वाद म्हणून हे सौभाग्यदानाचं कुंकू लावते मी तुला तेच तुझ्या सौभाग्याचं रक्षण करेल आई
सोनबाई, अगं कसला विचार करते? मला नाम्याने समज सांगितलं बघ. अगं आज नागपंचमीचा सण, योच नागोबा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहतो. जा त्याची पूजा करून घे. उठ बघू.
लक्षात ठेवा, जर गौरी आणि नाम्याला कोणी मदत केली तर या बंदुकीतली गोळी आरपार जाईल. समजलं? दिनकर बाबा, घरात पैशाची नडे, काही उसनवर मिळतील का? शेठजी, घरात थोडा केळवणा पाहिजे. अहो पण मित्रा, त्या दिवशीच्या तुझ्या धमकीमुळं गावात त्याला कोणी सुद्धा अन्न द्यायला तयार नाही. काय डाव टाकला असेल तुझं? उपाशी मारण्याची पाळी आली आहे त्यांची. अरे येणार अरे गावात भीक मागायला तर लोक दुकानं बंद करतात, दारा बंद करतात. हा वी आम्ही नमल गौरीचा माज कमी होणार नाही. दाणे टाकल्याशिवाय पक्षी जाळ्यात येणार नाही. नाम्या येतोय, एक काम करा, त्याला वाड्यावर घेऊन या. अरे नाव्या नाव्या अरे नाव्या, अरे काय असं करतो? अरे आमचं ऐक, अरे पोट अजून किती दिवस उपाशी मारणार? अरे आवी शेठ फार मोठ्या मनाचा आहे. हे बघ, तू काय कर, तू आमच्याबरोबर चल, तुला मदत करायला लागेल तेवढे 10 पोते धान्याचे देईल. असं काय करणं बघ, चल तू. ऐकतो का? चल बघू तू आमच्या संग. चल अरे बघ, उपाशी मरू नको, चल ऐक माझं. कसला विचार करतो? आणा आणा आणा, ठेवा तिकडे. काय आहे ते? ज्वारीचं पोत आहे. कुणाची गाडी येते? कोणाची बी असेल. कुणाकडे भीक मागितली तुम्ही? भीक नाही, उसनवारी आणलंय. सुगी झाली की देऊ परत. कुणी दिलेत ती पोती? कुणी दिलेत? वाटलंच मला. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं हात मारून जाऊ नका म्हणून. ऐकलं नाहीत माझं. भोळे आहात तुम्ही. तुमच्या नाही लक्षात यायचं. गावात त्यानंच कोंडी केली आपली. ही ज्वारीची पोती नाहीये. आपल्या दोघांच्या डोक्यावर उपकाराचं ओझं ठेवून पारध्यानं जाळं लावून टाकलेले दाणे आहेत ते. चुकलं माझं. पुन्हा अशी चूक करू नका. परत देऊन टाका ती पोती. आणि लक्षात ठेवा, जगता आलंच तर स्वाभिमानानं जगू आपण. पण उपाशी मरतोय म्हणून कुणासमोर हात पसरून भीक मागायची नाही. ती पोती परत घेऊन चला. घेऊन जा तुझं हे धान्य. हे काय, हे धान्य परत पाठवतेस? मला तुझी भीक नकोय. जास्त झालं असेल तर गावाला वाट जा. अच्छा, अजून गुरमी उतरले नाही वाटतं. गुरमी मला नाही, तुला आहे. माझ्या साध्या भोळ्या नवऱ्याला फितून माझ्या संसारात काटे पेरण्याचा प्रयत्न करू नकोस. अरे काय सामना करायचा असेल तर माझ्याशी कर. सामना? आणि तुझ्याशी? तू फक्त हो म्हण. तुला अजूनही सांगते, मन आवर, स्वतःला सावर. लक्षात ठेवा विनाश, परस्त्रीची इच्छा करणाऱ्या दुर्योधनाची मांडी फुटली. 101व्या अपराधाला शिशुपालाला सुद्धा कुणीच वाचवू शकलं नाही. पुराणातल्या वांग्याचं भरीत मला खायला घालू नकोस. तुझ्या समोर काय वाढून ठेवलंय तू पहा. काळ तुझ्या दारात उभा आहे, भुकेच्या रूपानं. जगायचं असेल तर माझ्या बरोबर ये. अरे सोन्या नाण्यानं मडवून टाकेन तुला. माझं जीवन संघर्षमय झालंय. या उजाड जमिनीवर हे खडतर आयुष्य कसं उभं करायचं?
कशी सुपीक बनवायची ही ओसाड जमीन? माझ्या समोर क्षितिजापर्यंत दिसते ती तहानेनं व्याकुळ झालेली जमीन माझ्यासारखीच. या माळ रानातूनच मार्ग काढून आपल्याला धैर्यानं ही जमीन कसायची. गौरी नाम्याच्या लघु उद्योगानं सक्त ताकीद देऊन सुद्धा आपलं कर्ज फेडलेलं नाही, तेव्हा आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी, स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला हवी. गौरीबाई, या जमिनीत तुम्हाला यापुढे नांगर चालवता येणार नाही, तशी कोर्टाची ऑर्डर आहे. नाही, मी माझी जमीन देणार नाही. कर्ज फेडीबद्दल बँकेला मी सविस्तरपणे लेखी कळवलंय. हो, तुम्ही या जमिनीचा ताबा रीतसर बँकेकडे द्या. पाहिजे तर प्रत्यक्ष बँकेचे चेअरमन साहेब सुद्धा हजर आहेत. अच्छा, हा तुझा कंगावा आहे तर. पण लक्षात ठेवा अविनाश, तुझी ही अरेरावी माझ्या पुढे चालणार नाही. कर्ज 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 हवंय काय? हे घे, हे घे. कर्ज हवंय, हे घे, हे घे कर्ज. बघितलंस अविनाश, सगळे दागिने तुझ्या हाती आले, पण मंगळसूत्रासारखा पवित्र दागिना तुझ्यासारख्या पाप्याच्या हाती लागला नाही. तो कधीच लागणार नाही. हे धरणी माते, हे मंगळसूत्र तुझ्या अंगावर झेलून का मला हिलवतेस? अगं, या जगात स्त्रीचा जन्म घेऊन बघ, म्हणजे तुला कळेल का स्त्रीचं जीवन किती कठीण असतं ते. त्या सतीयुगात तुझ्या मुलीवर अन्याय झाला, तो तुला सहन झाला नाही म्हणून तू तिला तुझ्या कुशीत घेतलं. आज या तुझ्या मुलीवर अन्याय होताना तुझं मन कसं थांबत नाही ग? हे धरणी माते, अशी सुकरी आई तर तू बघून जा आणि या तुझ्या मुलीला तुझ्या कुशीत घे. तुझ्या मुलीला तुझ्या कुशीत घे. तुझ्या मुलीला तुझ्या कुशीत घे. सुखा
त्या पुरीच्या शेतामध्ये गेलाच का? आणि वर पण मला जा विचारतोस, ज्याच्या पुढे दुनिया झुकून सलाम करते, पालक मंत्री उठून मला खुर्ची देतो. लोक तुम्हाला सलाम करणारच, त्यात त्यांचा स्वार्थ आहे. कारण तुम्ही त्यांना पोटा पाण्याला लावलेलं आहे, सहकार्याच्या बागा फुलवल्यात, चरायसाठी कुणा ठेवलेत. ते बैल तुमच्या समोर नंदी बैलासारखी मान डुलवणारच. ते पालकमंत्री तुम्हाला खुर्ची देणारच, कारण ती खुर्ची त्यांना तुमच्यामुळे मिळालेली आहे. हे झालं इतरांसाठी, पण माझा बाप म्हणून तुम्ही माझ्यासाठी काय केलं? काय कमी पडलं तुला? घरदार, धन दौलत, शेकडो एकर भीजची जमीन, काय कमी पडलं तुला? आणि त्यापेक्षा महत्वाचं सांगतो, तुझी आई गेली, तिच्या पश्चात मी तुझी आई बनलो. नाही! कोण कोणाचा बाप आणि कोण कोणाचा पोरगा? भर मांडवात जिनं माझा अपमान केला, तिला तुम्ही मदत करता, तिची बाजू घेता. होय, हीच आपल्या घराण्याची रीत आहे. दीन दुबळ्यांच्या पाठीशी उभं राहणं हाच आपला धर्म आहे. म्हणून सांगतो पोरा, तिचा नाद सोड. ते शक्य नाही. उलट मीच हे घर सोडणार आहे. ज्या घरात आपला बापच शत्रूला फितूर आहे, त्या घरात राहण्यात अर्थ काय? आणि एक लक्षात ठेवा, तिची वाट लावल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. अरे अरे अरे, अखेर ही वेळ आलीच म्हणायची. पण कुठेतरी हे थांबवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. न्यायासाठी स्वतःच्या मुलावर गोळी घालणारा बाप म्हणजे ईश्वराचं रूपच. माझ्या अंगावरची हळद रुसलेली असताना केवळ त्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळाला म्हणून माझ्या कपाळावरचं कुंकू हसतंय.